स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला यूज करूया. 3 आणि हा 0 30. ओके, इकडे आपला 0 आलेला आहे. नेक्स्ट आपल्याला 6 ने या 7 ला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, 6 7 चा किती येतात तर 6 7 चा 42. मग 42 आपण ऍड करूया. 42 आपले ऍड झालेले आहे. नेक्स्ट आता मल्टिप्लाय करायचं आहे. 6 8 चा किती येतात तर 6 8 चा 48. मग 48 आपण आपल्या स्किप वर ऍड करूया. इथे आपल्याला 40 ऍड करायचे आणि इथे आपल्याला 8 ऍड करायचे. पण इथे 40 ऍड करायला आपल्याकडे बीट अवेलेबल आहे का तर नाही. मग आपल्याला याचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. 40 आणि हे 8. 48 आपण ऍड केलेले आहे. आपला आन्सर आलेला आहे. आन्सर किती आहे आपलं 15468. हे आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया. आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केला आपण. ओके, आजचं फर्स्ट एक्झाम्पल आपलं सॉल्व झालेलं आहे. आजचं पण आता सेकंड एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. सेकंड एक्झाम्पल आहे आपलं 7 3748. हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, फर्स्ट आपल्याला आता काय करायचं आहे 7 ने या 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, 7 3 चा किती येतात 7 3 चा 21 आपण ऍड करूया. 21 आपले ऍड झालेले आहे. आता आपल्याला काय करायचं आहे नेक्स्ट या 7 ने या 7 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 7 7 चा किती येतात तर 7 7 चा 49. मग 49 इथे आपल्याला ऍड करायचे आहेत. या रॉडवर आपल्याला 40 आणि या रॉडवर आपल्याला 9 ऍड करायचे आहेत. मग या रॉडवर 40 ऍड करायला आपल्याकडे बीट अवेलेबल आहेत का तर नाहीयेत. मग आपल्याला 40 आणि हे 9 49 आपले ऍड झालेले आहे. 4 चा आपण स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला यूज केलेला आहे. ओके, आता आपल्याला या 7 ने या 4 ला मल्टिप्लाय करायचं आहे. किती येतात तर 7 4 चा 28. मग 28 आपण ऍड करूया. या रॉडवर आपल्याला 20 आणि या रॉडवर आपल्याला 8 ऍड करायचे. मग 20 ऍड करायला आपल्याला पुढचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. 20 आणि हे 8. 28 आपले ऍड झालेले आहेत. नेक्स्ट आपल्याला 7 ने 8 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 7 8 चा किती येतात तर 7 8 चा 56. 56 मग आपल्याला आपल्या स्किप वर ऍड करायचे आहे. या रॉडवर आपल्याकडे 50 ऍड करायचे आहे. मग 50 ऍड करायला आपल्याकडे बीट अवेलेबल नाही. मग आपल्याला 50 चा फॉर्म्युला 50 आणि हे 6 56 आपले ऍड झालेले आहे. ओके, आपला आन्सर आलेला आहे. आन्सर किती आहे आपलं 26236. हे आपलं आन्सर आलेला आहे. आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया. आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलं आपण. ओके, हे एक्झाम्पल सॉल्व झालं. आता आपण लास्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. लास्ट एक्झाम्पल आहे आपलं 3 * 9 3 2 6. हे आपलं एक्झाम्पल आहे. फर्स्ट आपल्याला 3 ने 9 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 3 9 चा किती येतात तर 3 9 चा 27. मग 27 आपण ऍड करूया. 27 आपले ऍड झालेले आहेत. नेक्स्ट आपल्याला या 3 ने या 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 3 3 चा 9. मग 9 आपण डायरेक्ट या रॉडवर ऍड करणार का तर नाही. 9 हा 1 डिजिट नंबर आहे. मल्टिप्लिकेशन मध्ये 1 डिजिट नंबर असल्यावर आपल्याला इकडे 0 लावायचा असतो. इकडे 0 आणि हा 9 9 आपले ऍड झालेले आहेत. नेक्स्ट आपल्याला 3 ने 2 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 3 2 चा किती येतात तर 3 2 चा 6. 6 पण 1 डिजिट नंबर आहे. म्हणून या रॉडवर आपल्याला 0 लावायचा आहे आणि या रॉडवर आपल्याला 6 ऍड करायचे आहे. ओके, 6 आपले ऍड झालेले आहेत. नेक्स्ट आपल्याला 3 ने कितीला 6 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 3 6 चा किती येतात तर 3 6 चा 18. मग 18 आपण ऍड करूया. हे 10 आणि हे 8 18. ओके, 18 आपले ऍड झालेले आहे. आपलं आन्सर